जयश्राम शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा हप्ता आता केव्हा शेतकऱ्यांना मिळणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। परंतु शेतकरी मित्रांनो आता या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार असून याच्या वितरणाची आता तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो ही सविस्तर अपडेट काय आहे आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशा प्रकारचे आलेले आहे की कृषी विभागाची विशेष मोहीम आता पूर्ण झालेली असून आता अवघ्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो शासनाच्या PM किसान योजनेसह महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। कृषी विभागाच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये 21 फेब्रुवारीपर्यंत एक विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गोदाम यांच्यामार्फत देण्यात आलेले होते आणि ही कृषी विभागाची विशेष मोहीम आता संपलेली आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो PM किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत देशातील आणि राज्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांचा समावेश व्हावा आणि यांना या सरकारी योजनेच्या अनुदानाचा आर्थिक फायदा मिळावा या उद्देशाने राज्य सरकार आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली गेलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची EKYC असेल, भूमिलेखन अद्ययावत असेल आणि आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असेल अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो आता या योजनेचा दुसरा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार आता या मोहिमेअंतर्गत अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये PM किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांच्या पुढील हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की सध्या देशामध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत आणि मार्च महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता देखील लागू होऊ शकते आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला व राज्य सरकारला या दोन्ही योजनांच्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करावे लागणार आहेत आणि यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने एका विशिष्ट मुहूर्तावर आणि एका विशिष्ट कार्यक्रमादरम्यान या दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही योजनांच्या अनुदानाचे एकत्रित वितरण केले जाऊ शकते असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर मग शेतकरी मित्रांनो आता या दोन्ही योजनांचे आगामी हप्ते येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता हा एकत्रित मिळणार आहे, म्हणजेच की एकत्रित तुम्हाला या योजनेचे 4000 रुपये मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात स्वतः माहिती दिलेली आहे। त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना अद्याप नमो या योजनेचे पैसे भेटलेले नाहीत त्या उद्देशून आवाहन केलेले आहे। शेतकरी मित्रांनो सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या आधारला कोणते बँक खाते लिंक आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे, कारण नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सर्व हप्त्यांचे पैसे हे केवळ आधार लिंक बँक खात्यात DBTद्वारे जमा केले जात आहेत। शेतकरी मित्रांनो आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे हे जाणून घ्या। जर ते बँक खाते ॲक्टिव्ह नसेल म्हणजेच बंद असेल तर मात्र काळजी करण्याचे काहीच कारण नाही आणि खाते बंद नसेल तर कोणतीही काळजी करण्याची गरज नाही। शेतकरी मित्रांनो PM किसान योजना सोबतच नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही DBTच्या स्वरूपात देते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार नंबरला जे बँक खाते लिंक आहे त्यावरच पैसे पाठवले जातात। म्हणून जर ते बँक खाते बंद असेल तर कदाचित त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळाले नसतील। शेतकरी मित्रांनो याच्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बँक खाते उघडणे। पोस्टात जर शेतकऱ्यांचे बँक खाते असेल तर त्या खात्यावर पैसे पाठवले जातात। यामुळे तुमचे अगोदरचे बँक खाते बंद जरी असले तरी योजनेचे हप्ते थेट पोस्टाच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। म्हणून जर तुम्हाला अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटलेला नाही तर वर सांगितलेले काम त्वरित करून घ्या। बँक खाते रेग्युलर चालू आहे का ते चेक करा आणि नसेल खाते बंद झाले असेल तर पोस्टात जाऊन तुम्ही नवीन बँक खाते उघडा।
पोस्टात बँक खाते उघडल्यावर पोस्ट बँकेचे कर्मचारी तुमचे आधार पोस्टच्या बँकेला लिंक करतात। यामुळे तुमचे जेवढे हप्ते रुकले आहेत ते सर्व या पोस्टाच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी 2024च्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा येणार आहे। फेब्रुवारी 2024 मधील 29 तारखेपर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये असे पैसे मिळणार आहेत। आनंदाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये नाही तर अजून 2000 रुपये म्हणजे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2024 मध्ये शेतकरी योजनेबरोबर PM किसान योजनेचा 16वा हप्ता देखील येणार आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता गोड गिफ्ट मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो मीडिया आणि रिपोर्टनुसार या तारखा सांगण्यात आलेल्या आहेत, परंतु अधिकृत माहिती अद्याप आलेली नाहीये। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। शेतकरी मित्रांनो एक खास गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा योजनेच्या जारमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले होते की नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे PM किसान योजनेच्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। यामुळे जर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारी 2024 असेल तर PM किसान योजनेचा 16वा हप्ता देखील फेब्रुवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या लाभार्थ्यांना कृषी विभागाद्वारे पुढील अवघ्या 2 दिवसांमध्ये eKYC पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, जेणेकरून पात्र शेतकऱ्यांना या दोन योजनेचा लाभ मिळेल। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकत्रित शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची eKYC असेल, भूमिलेखन अद्ययावत असेल आणि आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असेल अशाच पात्र लाभार्थ्यांना आता या दोन योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो PM किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही योजनांच्या हप्त्याची एकत्र वितरण केले जाते का, हे शेतकऱ्यांसाठी विशेष पाहण्यासारखे असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या आणि PM किसान सन्मान निधी या योजनेच्या 16व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहिलेले आहे। शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे सरकारी योजना किंवा शेतीविषयक कोणतीही योजना असेल या संदर्भातील तुम्हाला प्रत्येक एक अपडेट सर्वात अगोदर जाणून घ्यायचे असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पीक विमा असो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो किंवा PM किसान सन्मान निधी या योजनेचा हप्ता असो किंवा कर्जमाफी या संदर्भातील कोणतीही अपडेट असो तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे आहे, ते म्हणजे की खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। धन्यवाद।